पाऊस वादळी वाऱ्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाखोंचं नुकसान झालंय। आमदार नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला व नुकसानीची पाहणी केली। काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे कणकवली तालुक्यातील अनेक घरांचं नुकसान झालंय। आमदार नितेश राणे यांनी तात्काळ छप्पर दुरुस्तीसाठी नागरिकांना मदत केली होती। आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी नुकसानीची पाहणी करत राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। इथेच घ्या। आहेत गावडे बिवडे सगळे लोक आहेत। पूर्ण घर तुला बघून ते बघून येतो आम्ही। चिंता करू नको, आम्ही बरोबर करून घेतो। कौलं पाठवून बाकी कसं पण पाहणी केली काय सांगा? पाहणीच्या बरोबर तोपर्यंत आमच्या प्रशासकीय म्हणजे तहसीलदार असतील, MSCB असतील, या सगळ्यांनी एकत्र येऊन पंचनामे झालेले आहेत। किती मदत पाहिजे ह्या मदतीचा आकडाही ठरलेला आहे। MSCBच्या माध्यमातून मदत कार्य अतिशय जोमाने काम सुरू झालेलं आहे। मदत म्हणजे लोकांपर्यंत पोचलेली आहे। त्याचबरोबर पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही कौलं दिली किंवा सिमेंटचे पत्रे दिले म्हणून कुठेही काम थांबलेलं नाही आहे। लोकांना मदत वेळेत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जी काळजी घ्यायला पाहिजे ती सगळी घेतलेली आहे। आता महत्त्वाचा टप्पा म्हणजे राज्य सरकारकडून पुनर्वसन खात्याकडून जी अपेक्षित मदत आहे ती मदतीसाठी प्रस्ताव तहसीलदाराकडून कलेक्टरकडे गेलेला आहे आणि कलेक्टर राज्य सरकारपर्यंत पोहोचवणार आहे। आता जो पुढचा टप्पा आहे की बाबा यांना योग्य ती मदत जास्तीत जास्त मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार आहोत। स्पेशल केस म्हणून जास्तीत जास्त मदत कशी मिळता येईल, कारण का काही जी तांत्रिक मुद्द्यामुळे जी कधी कमी मदत लोकांपर्यंत पोचते तो तांत्रिक मुद्दा बाजूला ठेवून स्पेशल केस म्हणून ह्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त मदत कशी पोचावी त्या दृष्टिकोनातून आता मी माझा पाठपुरावा सुरू करणार आहे। संबंधित मंत्री सन्मान्य अनिल पाटील जी आहेत किंवा आमचे पालकमंत्री रवी चव्हाण जी आहेत आणि उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, या सगळ्यांशी चर्चा करून जास्तीत जास्त मदत आमच्या ह्या लोकांना कशी मिळवता येईल जेणेकरून हे परत आपलं आयुष्य सुरू करता येईल आणि त्यांचा परत सगळ्या गोष्टी रुळावर येता येईल त्या दृष्टिकोनातून आमची पावलं आम्ही टाकणार।